मस्त झाले. नमस्कार, लतास क्रिएटिव्हिटी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शिल्लक राहिलेल्या भातापासून तयार होणाऱ्या खिरीची रेसिपी शेअर करत आहे. तर त्यासाठी मी इथे 2 चमचा शिल्लक राहिलेला दुपारचा शिल्लक राहिलेला भात घेतला आहे. त्यात 2 वाटी दूध घातला, गॅसवर ठेवला, ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि असे हलवत राहायचं आहे उकळत येईपर्यंत. उकळ आल्याच्या नंतर त्यामध्ये जरासा मी कलर टाकला आहे. त्यानंतर आता काय करायचं, आता साखर टाकायची वेळ आली. मग साखर टाकताना जरा मी ते ट्रान्सफर केलं, बाजूला ठेवलं. फोडणीच्या भांड्यात जरासं तूप घेतलं. हे बघा, तूप घेतलं फोडणीच्या भांड्यात. त्यात 3 चमचा साखर टाकले. आता तुम्ही म्हणाल 1, 2 आणि 2.5 चमचा साखर टाकले. आता तुम्ही म्हणाल एवढी खीर आहे आणि 2.5 चमचा साखर आहे, तर त्याचं असं आहे की मिस्टरांना गोड खाण्यास सक्त मनाई केलेली आहे डॉक्टरांनी, ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झाल्यामुळे. पण त्यांना गोड पण खायला खीर पण खायची आहे, गोड पण नको आहे आणि जास्त गोड पण नको आहे. त्यासाठी असं करायचं, त्यांना कमी गोडीचं करून देते. म्हणून ही 2.5 चमचा साखर. नंतर मग आम्ही आमच्यासाठी दुसरी परत गोड बनवतो काही वस्तू करायच्या असतील तर. म्हणून मग इथं 2.5 चमचा साखर घेतलं आहे मी. आणि आम्हाला खायचं असेल तर आम्ही बाऊलमध्ये साखर टाकून घेतो. तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करते मी. तर आता इथे मी आता साखरेचं जरासं कॅरेमेल होईपर्यंत, साखरेचा कलर चेंज होईपर्यंत गरम करणार आहे इथे. आता साखरेचा कलर चेंज होत आलेला आहे. जरासा ब्राऊन कलर आला की त्या फोडणी द्यायची आहे. फोडणीसारखंच करायचं आहे ते. फोडणीची खीर आहे ही. तुम्ही बघू शकता आता कलर चेंज होत आलेला आहे. कलर चेंज झालेला आहे ते. हे बघा, कलर चेंज झालेला आहे, पिवळसर कलर आलेला आहे. मला त्याचं कॅरेमल करायचं नाही आहे, असंच कलर ठेवायचं आहे. हे बघा झालेलं आहे. आता काय करते मी, खिरीचं भांडं परत या गॅसवर घेते आणि त्यामध्ये हे आपण तुपामध्ये कढवलेली साखर टाकणार आहोत. ही बघा, ही अशी छान लागते. तुम्ही करून बघा एकदा नक्की. आता हे जरा शिजून द्यायचं आहे की मग झाली आपली खीर. तर अशा प्रकारे आपली इन्स्टंट झटपट होणारी खीर तयार आहे. कारण भात शिजलेलाच होता, त्याच्यामुळे जास्त शिजवलेली नाही आहे. उकळ येऊन द्यायचं आहे, भात चांगलं शिजवायचं आहे, दूध चांगलं शिजवायचं आहे. आता झालं, ही तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही इन्स्टंट खिरीची रेसिपी, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा, हसत राहा, मजेत राहा आणि असेच व्यवस्थित छान छान खात राहा. बाय बाय.